वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याखाली शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह भर उन्हात अनवाणी पायांनी उभे राहून आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला। आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत, परंतु वंचित पक्षाने आज जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तेच पुस्तक वाचून आपला निषेध नोंदवत भूमिका मांडली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशानं महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्हा प्रांत कार्यालयासमोर शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे साहेब यांचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं वाचन हे संपूर्ण महाराष्ट्राभर होत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या पुस्तकाचं वाचन होत आहे। खरे छत्रपती शिवाजी महाराज हे मांडण्याचं काम हे कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी केलेलं आहे। आणि आत्ताचं जे BJP सरकार आहे किंवा आता आपण परवा पाहिलं की जो संजय गायकवाड नावाचा जो माथेफिरू आमदार आहे की त्यानं फक्त या पुस्तकाचं टायटल वाचलं आणि ही मंडळी आपल्याला हवा तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर साहेबांनी आदेश दिल्यामुळं खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे कसे जनतेचे होते, जनतेचे राजे होते, इथल्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीला एकत्रित घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे हे छत्रपती शिवराय हे जनतेच्या हितासाठी हे अहोरात्र कष्ट करणारे छत्रपती शिवराय आणि या छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास हा या पुस्तक वाचनाच्या माध्यमातून पूर्ण लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। आपण पाहतो की गेल्या काही दिवसांमध्ये या पुस्तकाच्या लाखो करोडो प्रती या मार्केटमध्ये लोकांनी वाचण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि खरे छत्रपती शिवराय हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं आता समजू लागलेले आहेत। त्यामुळे हे जे BJPचे जे थोतांड आहे किंवा त्यांना आवश्यक आहे असेल त्यांना पाहिजे त्या पद्धतीने तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे वंचित बहुजन आघाडी हे कदापिही सहन करणार नाही। खरे छत्रपती शिवराय हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं हा एक आमचा उद्देश आहे आणि सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी या पुस्तकाचं वाचन करीत आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा। तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं आहे। कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्र इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे। चित्रपटही निघालेत, व्याख्यानंही खूप झालीत आणि कोण आहेत, पण एवढं सारं होऊनही शिवकालाची शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी पूर्णतः इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही। लोकशाहीत राजाचे कौतुक, खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे। शिवाजींचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हे सुद्धा एक सरंजामशाहीतील राजा होते। जगाने आणि आपल्या देशाने राजशाही त्याचे ठरवली, राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले, राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबर केले। राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले। शिवाजींनी स्थापन केलेले राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावर सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती हे सिद्ध होते। प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकत नाही। यावरूनच सरंजामशाही व राजशाही टिकून समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते। पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदयोउदयोग का हवा, त्या राजाच्या विचाराचा व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीसुद्धा त्यांचे स्मरण स्फूर्तिदायक ठरेल।